निकालाच्या अनुषंगाने आपण अधिक चर्चा करूया. आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, अत्यंत महत्त्वाचा हा असा निकाल असणार आहे, कारण न्याय मिळणं अर्थातच जे मृत्युमुखी पडले त्यांना गरजेचं आहेच, पण त्या व्यतिरिक्त आता राम कदम यांनी जे आपल्या बाईटमध्ये म्हटलंय त्याप्रमाणे पहिल्यांदाच हिंदुत्वाचा संबंध कुठेतरी दहशतवादाशी जोडला गेला होता आणि या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाचा असा निकाल असेल आजचा. सूरज, नक्कीच तब्बल पूर्वी 17 वर्षानंतर हा निकाल खरं तर येतो आहे आणि यामुळेच सगळ्यांची या ठिकाणी लक्ष केंद्रित झालेलं आहे. कारण 17 वर्षानंतर ज्यावेळी 2008 मध्ये हा बॉम्बलास्ट झाला होता त्यानंतर जे धागेदोरे सापडलेले याला कुठेतरी हिंदुत्वाची किनार होती आणि त्यामुळेच याला एक विशेष महत्त्व पाहायला मिळालं होतं. तब्बल 7 आरोपी आहेत, त्यांच्यावरती यामध्ये गुन्हा दाखल करण्यात त्यांच्यावर कारवाई झाली होती. 2 जण फरार आहेत, त्यामधलेच 2 जे संशयित आरोपी होते त्यांच्याशी आम्ही बातचीत देखील केली. समीर कुलकर्णी आणि रमेश उपाध्याय यांचा रोल खूप महत्त्वाचा होता आणि त्यानंतरच जर आपण पाहिलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठेतरी राजकीय बळी हा आमचा त्या ठिकाणी देण्यात आला होता. आमच्याबद्दलचे कुठले पुरावे नव्हते आणि पुरावे नसताना देखील अनेक गोष्टी या वधवून घेण्यात आल्या होत्या. जे साक्षीदार होते या संपूर्ण प्रकरणातले 40 साक्षीदार होते, हे 40चे 40 फितूर झाले. कोर्टाने देखील त्यांना फितूर म्हणून घोषित केलेलं आहे. अनेक 25हून अधिक जे साक्षीदार होते हे मृत्युमुखी पावलेले आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात कोर्टाने जो निकाल राखून ठेवलेला आहे तो आज येणार आहे. त्यामध्ये आता नेमक्या ज्यांच्या विरोधात जे पुरावे सापडले होते त्याबद्दल कोर्ट आज काय भूमिका आपली मांडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. हळूहळू सगळेच जे संशयित आरोपी आहेत हे आता कोर्टाच्या दिशेने येत आहेत. प्रत्येकाच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर 2008 नंतर आज 2025 आहे, 17 वर्षानंतर त्यांच्या ज्या भावना आहेत या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक कंगोरे यातनं जवळपास 2 तपास यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणांचा तपास केलेला आहे. ATS आहे, NIA आहे. ATSच्या तपासात जे पुरावे आढळले होते ते NIAच्या तपासात आढळलेले नव्हते. NIAने या संपूर्ण प्रकरणात आरोपींच्या संदर्भात जामीन मिळावा, त्यांच्याकडनं मकोका जो कायदा होता तो हटवण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एकूणच आजच्या या बॉम्बलाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच आज काय नेमकं निकाल अपेक्षित आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एक साक्षीदार जे आहेत, जे आरोपी आहेत ते आता कोर्टाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. पूर्वी